हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 29 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे संजय सिंग. तर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? उत्तर आहे साक्षी मलिक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या शहराला सर्वाधिक पसंती दिलेली आहे? उत्तर आहे हैदराबाद. तर 2023मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी हैदराबाद शहराला सर्वाधिक पसंती दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर 2023मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये उत्तर प्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर देशांतर्गत पर्यटनामध्ये महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे. तर उत्तर आहे दुसऱ्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिलेली आहे? उत्तर आहे जगन्नाथपुरी. तर 2023मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी जगन्नाथपुरी या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिलेली आहे. उत्तर आहे जगन्नाथपुरी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय पुस्तक न्यासा आयोजित कोणत्या ठिकाणच्या पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचण्याच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली? उत्तर आहे पुणे येथील. तर राष्ट्रीय पुस्तक न्यासा आयोजित पुणे ठिकाणच्या पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचण्याच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे. उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये 11,043 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिच्छेद 30 सेकंदात वाचून कोणत्या देशाचा विक्रम मोडलेला आहे? तर उत्तर आहे चीन या देशाचा विक्रम मोडलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत मंजूर झाले आहे. ते कोणत्या वर्षाच्या प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याची जागा घेणार आहे? उत्तर आहे 1867. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत कोणी मांडला? उत्तर आहे अनुराग ठाकूर यांनी प्रेस आणि नियतकालिक नोंदणी विधेयक 2023 लोकसभेत मांडले. उत्तर आहे अनुराग ठाकूर. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर डॉक्टर प्रभाकर मांडे हे साहित्य क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारत सरकारच्या वतीने कोणता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते? उत्तर आहे पद्मश्री. तर डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार देशात मुला-मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? उत्तर आहे 8.7% वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार मुला-मुलींवर अत्याचाराच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली? तर उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय दंड संहितेतील 511 कलमाऐवजी आता नवीन कायद्यानुसार किती कलमे झाली? उत्तर आहे 358. तर उत्तर आहे 358. तर भारतीय दंड संहितेतील 511 कलमाऐवजी आता 358 कलमे झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचे निधन झाले, त्या कोणत्या आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या? तर उत्तर आहे राष्ट्रीय महिला आयोग. कालावधी आहे 1995 ते 1998. तर डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचे नुकतेच निधन झाले, त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष होत्या. त्यांचा कालावधी 1995 ते 1998 या दरम्यान होते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे 22 डिसेंबर. हा दिवस भारतात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करतात? तर उत्तर आहे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, विश्व बास्केटबॉल दिवस 2023 कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 21 डिसेंबर रोजी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या भारतीय संस्थेला आइसलँडच्या हुसाविक म्युझियमने प्रतिष्ठित लीफ एरिक्सन लुनर प्राइज 2023 पुरस्कार मिळालेला आहे? उत्तर आहे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तर इस्रो या भारतीय संस्थेला आइसलँडच्या हुसाविक म्युझियमने प्रतिष्ठित लीफ एरिक्सन लुनर प्राइज 2023 पुरस्कार दिलेला आहे. उत्तर आहे इस्रो. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.